रियूज कंटेंट म्हणजे काय आणि रियूज कंटेंटमुळे आजकाल काय काय प्रॉब्लेम्स व्हायला लागलेले आहेत हे मी तुम्हाला आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण या रियूज कंटेंटचा बळी मी पण पडलेली आहे. सो मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं आहे की रियूज कंटेंट काय असतो. सो वेलकम टू क्रिएटिव्ह यूट्यूबर्स आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच मी खूप इम्पॉर्टंट आणि ज्या तुम्हाला एखादी चूक करण्यापासून फ्युचरमध्ये किंवा तुम्ही आत्ता ज्या केलेल्या चुका आहेत त्यांना थांबवण्यासाठी हे माझे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच हेल्पफुल राहतील. आय एम सो शुअर अबाउट इट, कारण मी स्वतः ते सफर केलेलं आहे म्हणून. सो लेट स्टार्ट. रियूज कंटेंट कशाला म्हणतात? तुम्ही एखादी गोष्ट जेव्हा म्हणजे जसं आता मी शॉर्ट्स टाकायचे आणि त्या शॉर्टमध्ये माझ्या बऱ्याचशा मी फ्ल्यूटचं म्युझिक घ्यायचे. श्रीकृष्णांचे शॉर्ट्स मी बरेच टाकायचे. तर त्या शॉर्ट्समध्ये मी श्रीकृष्णांचं म्युझिक 4-5 वेळा टाकल्यानंतर मला त्यांच्याकडनं शॉर्ट पॉलिसी असं लिहून आलं. तेव्हा मी जे वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी तेच सेम म्युझिक सतत सतत टाकते आहे, त्यामुळे माझं मे बी तो रियूज कंटेंट होऊ शकतो, कारण मी एकच गोष्ट सतत वापरते आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की शॉर्ट्स बनवताना प्रत्येक वेळेस तुम्ही काहीतरी वेगळं करा. मेन म्हणजे मी तर फक्त मागे म्युझिक टाकायचे आणि समोर काहीतरी फोटोज टाकायचे. खूप इनिशियल स्टेजला मी या गोष्टी केलेल्या आहेत, कारण तेव्हा आपल्याला माहिती नसतं की नक्की कसं करायच्या गोष्टी. सो तुम्ही एक तर सतत एकच बॅकग्राऊंड म्युझिक घेऊ नका किंवा एकच कुठलंही सॉन्ग घेऊ नका. व्हायरल सॉन्गचं असं असतं की लोक व्हायरल सॉन्ग इतके मागे टाकतात, शॉर्ट्सच्या मागे बॅकग्राऊंडमध्ये टाकतात की त्यांना असं वाटतं की आपलं खूप फास्टमध्ये ते व्हायरल होईल आपलं पण. आणि होतंही नाही, अशातली गोष्ट नाही आहे. पण एखाद किंवा जास्तीत जास्त 2 वेळा टाका, त्याच्यानंतर टाकू नका, कारण ते रियूज कंटेंटमध्ये त्याचं पकडलं जातं यूट्यूबकडनं. देन सेकंड थिंग म्हणजे जर तुमचा एखादा शॉर्ट खूप व्हायरल झाला असेल आणि तुम्ही तो पुन्हा अपलोड केला की तो तेवढाच व्हायरल होईल का, तर त्याला पण रियूज कंटेंट म्हणतात. तेव्हा तुम्ही स्वतःच्याच बनवलेल्या गोष्टी सतत सतत अपलोड करू नका. त्याच्यामुळे रियूज कंटेंट येतो आणि चॅनल डिमॉनिटाईज पण होऊ शकतं. माझ्या घरातली गोष्ट आहे की एक शॉर्ट व्हायरल झाल्यानंतर, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पुन्हा तो शॉर्ट अपलोड झाल्यावर त्यांचं चॅनल डिमॉनिटाईज झालं लिटरली, आणि एवढी सगळी मेहनत वाया गेली त्याची. सो हा आमच्या घरातला मी बघितलेला एक खूप मोठं उदाहरण आहे. त्यामुळे प्लीज स्वतःचे शॉर्ट्स किंवा स्वतःचेच व्हिडिओ सतत सतत अपलोड करायचे नाही. एकदा केला बस झालं, तुम्ही पुन्हा दुसरं कंटेंट बनवा, दुसऱ्या टाईपनी काहीतरी हे करा. त्यातून थर्ड म्हणजे एकच गोष्ट रिपिटेटिव्हली सांगू नका किंवा दाखवू नका. भलेही तुम्ही त्याच्यात थोडे बहुत चेंजेस केले असतील, पण जर यूट्यूबला वाटलं की तुम्ही तीच गोष्ट सतत सतत दाखवता आता वेगवेगळ्या पद्धतीने, तरी पण यूट्यूब त्याला रियूज कंटेंट कन्सिडर करतं. त्यांच्या पॉलिसीज काही काही खूप जास्ती स्ट्रिक्ट आहेत, आपल्याला खरंच कळत नाही. खरं म्हणजे तुमचे ओरिजिनल शॉर्ट्स असले किंवा तुमचे ओरिजिनल व्हिडिओज असले तरी पण मी तुम्हाला खूप स्ट्रिक्टली सांगेन की प्लीज ते पुन्हा पुन्हा टाकू नका. कारण पहिले काहीही होणार नाही, पण जेव्हा मॉनिटायझेशनची वेळ येते तेव्हा यूट्यूब त्याला रियूज कंटेंट म्हणून सरळ टाकून देतं आणि तुमचं चॅनल डिमॉनिटाईज करून टाकतं. सो या गोष्टी इनिशियल स्टेजला नाही आपल्याला लक्षात येत, पण फ्युचरच्या दृष्टीने सेफ राहायचं असेल तुम्हाला, आणि तुम्हाला जर खरंच मनापासून वाटत असेल आपलं चॅनल मॉनिटाईज व्हावं, तर तुम्ही या चुका अगदी टाळा. हे सगळे रियूज कंटेंटमध्ये कन्सिडर केले जातात. रिपिटेटिव्ह म्युझिक, रिपिटेटिव्ह कंटेंट तुमचा, देन रिपिटेटिव्ह व्हिडिओज, सतत तेच व्हिडिओज किंवा तेच शॉर्ट्स अपलोड करणं जे तुमचे ऑलरेडी व्हायरल झालेले आहेत. तेव्हा या 3 गोष्टी तर तुम्ही बिलकुलच करू नका. आय होप तुम्हाला माझ्या आजच्या या व्हिडिओ कंटेंटबद्दल माहिती कळली असेल. अजूनही मी सविस्तर या विषयावर नक्कीच बोलीन, कारण रियूज कंटेंटच्या अंडर बऱ्याच गोष्टी येतात. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगेन, आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की वाट बघा, कारण मी त्याच्यातही असंच इंटरेस्टिंग आणि तुम्हाला हेल्पफुल असं टॉपिक घेऊन येईल. सो असंच क्रिएटिव्ह यूट्यूबर्स पहा आणि माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.